कांद्या चपातीचं पिठलं करते. त्यासाठी कवळी कांद्याची पात घेतली, थोडीशी ती धुतली आहे. लसूण घेतला, मोहरी, जिरे, चवीपुरतं मीठ, हळद, बेसन पीठ आणि फोडणीला कोथिंबीर आणि ही मिरची घेतली आहे ना, ती मिक्सरमधून काढून घेते. वाटण मिरचीचं करू छान होतं. मिरची आणि लसूण काढून घेतला मी. आता बेसन पीठ घेतलं, त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं, हळद टाकायची आणि आता हे पूर्ण बॅटर मिक्स करायचं. आता कढई गरम करायला ठेवली, तर तेल टाकलं आहे फोडणीला. तेल टाकले, मोहरी टाकते, हे जिरे, फोडणीचं लसूण, हिरवी मिरची. आता हे बघा, हे टाकून देते. जसं आपण कांदा चपातीचं करतो ना, तसंच कैऱ्याच्या दिवसामध्ये कैऱ्याचं पण बेसन छान होतं. कैरी तुम्ही किसून पण टाकू शकता, त्याचे बारीक फोडी पण करून टाकू शकता. ते ना ती वरतून टाकणार आहे, कारण तिचा वास पण लागतो. कोथिंबीर, हे बघा ताई, काकडी, त्याच्यानंतर मस्त आंबट कैरी. हे बघा बेसन असं झालं आहे, खूप छान झालं. ते बघा त्याच्यावर तेल आणि त्यानंतर ह्या कैरीवर असं मस्तपैकी मीठ, काकडीवर पण मीठ आणि थोडंसं लाल तिखट आपल्या कैरीवर टाकायचं. खायला अजून छान लागून जातं. बघा आपलं ताट तयार.